सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये एक एकदम आनंदाची बातमी घेऊन आलोय. बघा, प्रत्येक वर्षी असं होत नसतं. कारण मी आपलं जे मागचे व्हिडिओ आहे यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं. मला बऱ्याच मुलांनी शंका विचारली होती की सर, जर ऍडमिशन म्हणजे आमचा जर फॉर्म चुकीचा भरला गेला असेल किंवा आमच्याकडून आतापर्यंत फॉर्मच भरला गेला नाही किंवा आम्हाला लास्ट डेट माहितीच नव्हती वगैरे वगैरे, काही पण अडचणींमुळे जर तुमचा फॉर्म भरला गेला नसेल किंवा जो भरलेला फॉर्म आहे हा चुकीचा भरला गेला असेल आणि आता नव्याने तुम्हाला अर्ज करायचा असेल म्हणजे नवीन फॉर्म भरायचा असेल, तर त्यासाठी आता गव्हर्नमेंटने काय केलं, इथं जी विंडो आहे ती विंडो फॉर्म भरायची ओपन केलेली. प्रत्येक वर्षी असं होत नाही. जवळजवळ पहिला दुसरा तिसरा राऊंड होतो, जेव्हा काउन्सिलिंग राऊंड वगैरे चालू होतो तेव्हा ज्या मुलांचे अर्ज बाकी आहे किंवा जे मुलं विसरलेले अर्ज करायला किंवा ज्यांची तारीख सुटून गेलेली आहे अशा मुलांना डायरेक्ट सर्वात शेवटी संधी भेटत होती. यावर्षी काय झालेलं आहे बघा, आता पहिला राऊंड आपला अजून पूर्णपणे झालेला, त्याच्या आतच तुम्हाला जी नव्याने अर्ज करायची संधी आहे ही संधी उपलब्ध झालेली आहे. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ही जी विंडो आहे बघा, वरती काय म्हटलं त्यांनी, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2024 अँड 25 स्टार्टेड. म्हणजे काय, आता जर तुम्ही 2-3 दिवसापूर्वी ही वेबसाईट पाहिली असती तर हे जे ऍडमिशनचं हे पोर्टल वरचं हे स्टॉप झालं होतं. आता ते काय झालेलं आहे, चालू झालेलं आहे. मग आता तुम्ही नवीन अर्ज करू शकता. कसं करायचं, तर मागे जी प्रोसिजर होती सेम तशी प्रोसिजर आहे. त्याचं पण मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, पण तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून दाखवून देतो. इथं काय म्हटलंय, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमची जी नवीन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची विंडो आहे ही विंडो ओपन होऊन जाईल. आता मागच्या वेळेस ज्या सूचना दिल्या होत्या त्यातल्याच 2-3 मोजक्या सूचना तुम्हाला यावेळेस देऊन टाकतो. काय की फॉर्म मध्ये चुकी करू नका. एकच मोबाईल नंबर जो आहे हा कायम ठेवा, कारण तोच मोबाईल तुम्हाला पूर्ण आयट्या संपेपर्यंत लागणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जे मुलांनी मागे रजिस्ट्रेशन केलंय पण फॉर्म चुकलाय म्हणून परत रजिस्ट्रेशन करताय अशा मुलांनी एखादा नवीन मोबाईल नंबर शोधा, कारण जो मागचा मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. तुम्ही किती पण प्रयत्न केला तर त्याच्यावर ओटीपी येणार नाही किंवा वरती तिथं लगेच अशी सूचना येईल की हा नंबर ऑलरेडी काय रजिस्टर झालेला आहे. त्यामुळे ज्यांना ऑलरेडी अर्ज केला होता पण काही चुका झाल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज करायचा आहे अशा मुलांनी काय करायचं, एखादा दुसरा नंबर द्या, जो मागच्या वेळेस दिला होता तो सोडून दुसरा मोबाईल नंबर आणि दुसरा मेल आयडी द्या. नवीन मुलांसाठी बघा, इथं ही जी विंडो ही विंडो तुमची ओपन झालेली आहे बरोबर. आता इथं तुम्हाला जे तुमचे बेसिक डिटेल आहे, पहिलं नाव, लास्ट नेम वगैरे हे सर्व डिटेल भरून इथं तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. आणि इथून पुढे जो डिटेल फॉर्म आहे हा डिटेल फॉर्म कसा भरायचा याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकतो. अडचण आली तर ते पण व्हिडिओ तुम्ही काय करा, पूर्ण बघा. आता इथून पुढे जी प्रोसिजर आहे ही सेम चालणार आहे. जशी आपली मागची रेग्युलर प्रोसेस होती सेम तशीच ही प्रोसेस चालणार आहे. त्यामुळे काही पण अडचण आली तर ते व्हिडिओ बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकतो. हे जे आपलं ऑफिशियल वेबसाईट आहे याची ही जी लिंक आहे बघा इथं, ही लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकतो. तर आजच अर्ज करा, नंतर परत कधी विंडो ओपन होईल कधी क्लोज होईल काय सांगता येत नाही. गव्हर्नमेंटने दिलाय चान्स तर फॉर्म भरून घ्या. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढाच महत्त्वाचा अपडेट द्यायचा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.